मित्रांनो, आपल्यापैकी बरेचसे लोक हे वयाच्या सुरुवातीच्याच काळात, म्हणजे जसं की तुम्ही समजा वयाच्या 25व्या वर्षात असाल आणि तुम्हाला जर एखादी चांगली नोकरी लागली असेल, तर अशा वेळेला ही रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी खूप घाई करतात. जसं की एखादा मुलगा हा वयाच्या 25, 26, 27 मध्ये तरी त्याचं शिक्षण कंप्लीट होऊन तो एका चांगल्या नोकरीला लागलेला असतो. अशा वेळेला तो वर्ष दीड वर्षाच्या आतमध्येच रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला चालू करतो. अशा वेळेला बऱ्याच वेळेला असं होतं की जर रिअल इस्टेटमध्ये तुम्ही लवकर इन्व्हेस्टमेंट करायला गेला, तर त्यामुळे काय होतं की तुमच्या पगारातला मेजर असा हिस्सा हा तुमच्या EMI साठी जातो. बऱ्याच वेळेला असं होतं की ज्यावेळी आज बँकेच्या पॉलिसीच्या नॉर्म्सप्रमाणे प्रॉपर्टी व्हॅल्यूच्या 90 ते 95% बँका ह्या तुम्हाला फायनान्स करतात. मग त्या 90 ते 95%च्या व्हॅल्यूच्या समोर बरीचशी लोक ही EMIचा अमाऊंट ही वाढवून घेतात आणि त्यामुळे असं होतं की त्यांचे येणाऱ्या भविष्यात जे काही स्पेंडिंग असते ती मेजरली EMI मुळे कमी होते. मग अशा वेळेला बऱ्याच वेळेला जॉब स्विच केला किंवा एखाद्या महिन्यामध्ये काही कारणास्तव जॉबला जाता आलं नाही, तर ह्या मुलांवरती किंवा ह्या लोकांवरती EMIचा ताण येऊ शकतो. त्यामुळे रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना तुम्ही फ्युचर प्लॅनिंग आणि लॉंग टर्मच्या हिशोबाने काम करा. त्याचबरोबर रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना कमीत कमी 25% व्हॅल्यू ही तुमची स्वतःची असली पाहिजे आणि मग त्याच्यावरती तुम्ही 75% लोन घेऊ शकता, जेणेकरून त्या EMIचा त्या पर्टिक्युलर प्रॉपर्टीसाठी तुमच्यावरती बर्डन येणार नाही. असं केलं तरच तुम्ही लॉंग टर्ममध्ये सक्सेसफुल राहाल.